ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिला आहे, त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत। अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या व्हॅलिडिटी द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल, अशा सूचना सरकार काढणार आहे। त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिला आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो। पण सूचना काढायला नाही आहेत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही। आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला। हैदराबाद गॅजेटियरनुसार देण्यासाठी SOP तयार केली। SOP कशी आहे मी थोड्या अभ्यासकांना सांगतो, विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलं। जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत, हे मात्र आम्हाला योग्य वाटले। ते पण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे। सातारा संस्थांचा गॅजेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे 1 महिना, माझं म्हणणं आहे 1 दिवस सुद्धा नाही, आणि ती आमची चर्चा झाली। तुम्हाला सातारा संस्थांचा हैदराबादचा सातारा संस्थांचा गॅजेटियरचा GR लगेच काढावं लागेल। तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून, त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केला आहे, ते इकडेच आहेत अंतरवालीतच, तर ते जाऊन बोलतो म्हणते। त्याला मुख्यमंत्र्यांशी पण ह्या विषयी बोलावं लागेल, लहान विषय नाही आहे, आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल, ते बी सांगतोत म्हणलेत, करतो म्हणजे करतोत म्हणलेत, आता करते नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांच्यावर निरोप दिला आहे। मी स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितला आहे, ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं, 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल। बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते, ते ठीक आहे, ते पण पटलं आम्हाला। कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते, जिल्हाधिकाऱ्याला हेल्पलाईन देऊ, ठीक आहे, ते पण चांगलंच आहे। ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे, त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे, त्याही काढतोत म्हणलेत, हे सगळेच काढतो म्हणलेत। काय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो, हां ते पण सूचना काढायला लागलेत, देतोत म्हणून। सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागले, हां ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे। हां ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा। तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके आहे का। थांब रे, याला काढा बाहेर, तिकडे काढा, याला बाहेर काढा, पोरो काढा बाहेर, त्याला परत पुढे येऊन देऊ नका त्याला। मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल की हे योग्य आहे का, आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्हीवर पण, कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत, तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं। मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत, सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात, आणि त्या हिशोबानं हे सगळेच करून घेतो म्हणतात। आता त्यांना एकदा SOP देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल। पण माझं आव्हान करतो एकदा, मग तुम्ही सांग। माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाही आहे, आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी, आणि मी उन्हात आहे त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाही आहे। आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ज्ञांनी अभ्यासकांनी। तुम्ही तातडीनं अंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी या। तुम्हाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे, यानुसार GR काढायचेत का, यानुसार सूचना द्यायच्यात का, तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा, तर मी पाटील साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब। अभ्यासकांनी तातडीनं अंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत। सन्माननीय यांनी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे। काल माझी त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर मी काय कार्यवाही करतोय त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे, आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, आणि केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे।
कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे. काही त्रुटी होत्या, मी काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. पण अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. काय सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. कारण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे किंवा केलेला नाही आहे. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दलचा निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकाची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. पण तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येतही चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाजबांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. तर त्यांनीसुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्माननीय तोडगा काढण्याचा जो मसूदा आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूदा आपल्याला पाठवला आम्ही. काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्याच आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत. तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग, कारण शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावं लागते. त्यामुळे असं कुठं आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला, कारण ते आता नवीनच आलेले आहेत. तर मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आपल्याला. बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त स्तरावरच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही आहे. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवलेली आहे आपण या संबंधात कार्यवाही करण्याबद्दल आज. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या हे उपोषण स्थगित करावं. आम्ही अति सकारात्मक आहोत. आपला अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तोच घ्यावा. 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. तसं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच आहे की आपण आता उभरात बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, तर चर्चा चालू ठेवा. चर्चामध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे. आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. पण त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे, तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू. पुन्हा तो अधिकार आपला आहे पाटील. तेवढीच माझी विनंती आहे शासनाची. तुम्ही ड्राफ्टमध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे म्हणजे समाधान करण्यामध्ये कितपत म्हणजे बहुतेक जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलची. तर ते विभागीय आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही आहे. त्याला कारण आदेश काढण्यासाठीच मसुदा दिलेला आहे ना. त्याने मसुदा मान्य केला की आदेश काढता येतील. सातारा